विदर्भ के चंद्रपुर और गढ़चिरौली जिलों में बढ़ते मानव संघर्ष का मुद्दा महाराष्ट्र विधानसभा के मानसून सत्र में जोरदार ढंग से उठाया गया। विधायक ने कहा कि उनके निर्वाचन क्षेत्र में हाल ही में बाघ के हमलों में 4 महिलाओं की मौत हो गई, जिससे 4 परिवारों के सहारे छिन गए। जंगलों पर निर्भर आदिवासी और ग्रामीण नागरिक तेंदुपत्ता, महुआ और अन्य वन उत्पादों के संग्रह के लिए रोजाना जंगलों में जाते हैं, लेकिन अब उनकी जान लगातार खतरे में पड़ रही है। उन्होंने सवाल उठाया कि जिन लोगों ने वर्षों तक जंगलों का संरक्षण किया, आज वही लोग असुरक्षा के माहौल में जीने को मजबूर क्यों हैं। विधानसभा में यह भी कहा गया कि राज्य में बाघों की संख्या लगातार बढ़ रही है, लेकिन अतिरिक्त बाघों के पुनर्वास और अन्य अभ्यारण्यों में स्थानांतरण को लेकर सरकार की स्पष्ट नीति सामने नहीं आई है। जंगलों की क्षमता से अधिक बाघ होने के कारण वे खेतों और मानव बस्तियों की ओर आ रहे हैं, जिससे संघर्ष की घटनाएं बढ़ती जा रही हैं। विधायक ने सरकार से पूछा कि जब नियमित रूप से बाघों की गणना की जाती है तो बढ़ती संख्या को नियमित करने और मानव जीवन की सुरक्षा के लिए कौन से ठोस कदम उठाए जा रहे हैं। मृतकों के परिजनों को आर्थिक सहायता देने के साथ साथ स्थायी समाधान की मांग करते हुए विधायक ने कहा कि 25 लाख रुपए का मुआवजा भी किसी परिवार के खोए हुए सदस्य को वापस नहीं ला सकता। उन्होंने बाघ हमलों में जान गंवाने वाले परिवारों के योग्य सदस्यों को उनकी शैक्षणिक योग्यता के अनुसार स्थायी सरकारी नौकरी देने, वन क्षेत्रों के नागरिकों के लिए अनुदान बढ़ाने और आदिवासी परिवारों को साल में 12 गैस सिलेंडर मुफ्त उपलब्ध कराने की मांग की। इस पर वन मंत्री गणेश नायक ने बताया कि मृतकों के परिवारों को स्थायी नौकरी देने का प्रस्ताव सरकार के विचाराधीन है और इसे जल्द ही मंत्रिमंडल के समक्ष रखा जाएगा। साथ ही अतिरिक्त बाघों को अन्य क्षेत्रों में स्थानांतरित करने के प्रयास भी किए जा रहे हैं। बोलताय का बोला हो ही लक्षवेधी माननीय पातकुळकर साहेबांनी मांडली। आमच्या टेक्निकल एरर माझं नाव त्यामध्ये येऊ शकलं नाही, मी काल आक्षेप घेतला। सगळे आपण ही माझ्या मतदारसंघातील झालेली घटना आहे, अत्यंत दुःखद घटना आहे। सगळ्यांना माहीत आहे, एकाच कुटुंबातील घराजवळची शेजारी, एकाच कुटुंबातील एकाच समाजातील 4 व्यक्तींचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। अध्यक्ष महोदय, 2 वर्षापूर्वी घडलेली घटना, वाघ हे आम्हाला वरदान आहे की शाप आहे अशा प्रकारची परिस्थिती। कारण जंगलं आम्ही राखली, जंगलाचं संगोपन आम्ही केलं आणि आता आमचाच जीव आम्ही धोक्यात घालतो। आंबेशिवनी नावाचं गाव आहे, सुधीर भाऊ त्यावेळेस मंत्री होते की नाही मला माहीत नाही, त्यावेळेस कोणाकडे खातं होतं। एक वृद्ध व्यक्ती घरात आणि त्याची सून, नवऱ्याचा मृत्यू झाला म्हणजे मुलाचा मृत्यू झाला होता, त्या कुटुंबाचा आधारच ती महिला होती। दुर्दैवानं काय झालं की ती मोहफूल गोळा करायसाठी ती महिला गेली आणि वाघाने तिचा बळी घेतला। घरात म्हातारा आणि एक त्याला 2 लहान मुलं, एक 10 वर्षाचा एक 9 वर्षाचा। 2 महिने दुःखात गेलेत आणि परत तेंदुपत्त्याची सीजन आली, ते मोहाचे फूल झाले की तेंदुपत्ता येतो। हा माणूस परत त्या जंगलात गेला, कारण त्याचा आधारच तो होता। जंगल हे जगण्याचा आधार, मोहफूल असेल, तेंदुपत्ता असेल, हजारो कुटुंब या जंगलावर जगतात मंत्री महोदय। आणि हा म्हातारा माणूस जवळपास याचं वय 68 वर्षाचं होतं। हा तेंदुपत्ता संकलनासाठी गेला आणि याला सुद्धा वाघाने जंगलात मारलं। हे आंबेशिवनी नावाचे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्यातील घटना आहे। उरले कोण तर एक 9 वर्षाचा आणि 11 वर्षाचा 2 मुलं उरले। आदिवासी कुटुंब, घरात कोणीच नाही। ज्यावेळेस आम्ही त्या घरात गेलो आणि ते पाहिलं, त्यावेळेस चिंता वाटते की या वाघाच्या संदर्भात पैसे खर्च करून, हजारो म्हणजे पैसे खर्च करून वाघ बघायला येणारे पर्यटक आम्ही पाहिलेत। वाघाच्या प्रतीक्षेत 6-7 तास उन्हात, पावसाळ्यात, हिवाळ्यात वाघ बघायला येण्यासाठी आम्ही सोय केली, व्यवस्था केली, जंगलं राखलीत, सेंच्युरी निर्माण केलीत। पण त्या वाघामुळं एकीकडे बघणारे येणारे सुखवस्तू कुटुंबातील त्याला बघण्यासाठी हजारो खर्च करतात आणि त्याच 1000 रुपयासाठी, पोट भरण्याच्या खडगीसाठी त्या माणसाला जीव गमवावा लागतो। हे एक मला वाटतं आमच्या एका मित्राने यावर सुंदर एक म्हणजे लेख लिहिला, सुंदर काय म्हणावं, त्या वेदनेचा लेख लिहिला। अध्यक्ष महोदय, या घटना नेहमीच्या व्हायला लागल्यात। पूर्वी असं म्हणायचे, आमचे आई वडील सांगायचे की वाघाला 12 वर्षातून 1 पिल्लं व्हायचं, असं सांगायचं। आणि वाघ बघायला मिळाला की ते पुण्याचं काम समजायचं। वाघ हे केस असलेल्या माणसाला बघायचंच नाही, दिसायचं नाही असं म्हणायचे अख्ख्या व्यक्ती। पण हा 4 म्हणजे त्याला 4-4 बछडे व्हायला लागले वाघाला, 4 पिल्लं आणि 4ही जगतायत।
5 होत आहेत, 5ही जगतायत. आता सांगा तुम्ही की या एवढ्या त्याला 12 एका वाघाला 12 मैलाचा त्याचा परिसर लागतो. त्याला 12 मैल म्हणजे एक वाघ नाही तर तो मार्क करतो तिथे झाडावर. तुम्हाला सगळ्या माहिती. आता तुम्ही वनमंत्री पूर्वी पण होता. मी ज्यावेळेस वनविकास महामंडळाचा अध्यक्ष होतो, आपण मंत्री होता त्यावेळेस. आणि त्या परिसरामध्ये तेवढा जर त्याला एरिया लागत असेल आणि त्यापेक्षा जर अधिकचे वाघ असतील आणि ते आहेत, त्यामुळं तिथील वाघांना ट्रान्सलोकेट करणं, तिथून शिफ्ट करणं आणि जेवढा जंगल ज्या वाघासाठी लागतो तेवढेच वाघ ठेवणं. महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया MSPM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है. सावित्री देवी कॉलेज ऑफ नर्सिंग MSPM सोमैया ग्रुप की वजह से अब यवतमाल जिले के वड़ी में BSc नर्सिंग का शिक्षण लेना हुआ आसान. 4 वर्ष का नर्सिंग कोर्स प्रतिवर्ष एकदम किफायती फीस में उपलब्ध. SC ST NT VJ OBC माइनॉरिटी SBC EBC EWS के लिए स्कॉलरशिप उपलब्ध. लड़कियों के लिए फ्री एजुकेशन. सभी विद्यार्थियों के लिए बस सुविधा और हॉस्टल सुविधा उपलब्ध है. एडमिशन्स के लिए आज ही अप्लाई करें और अपने नर्सिंग करियर की शुरुआत करें. अधिक जानकारी के लिए हमसे संपर्क करें. सावित्री देवी कॉलेज ऑफ नर्सिंग, वड़गांव रोड, तहसील वनी, डिस्ट्रिक्ट यवतमाल. कॉन्टैक्ट नंबर 9800003961.